चला आज परत एकदा नवीन विषयासह भेटणार आहोत सर्व मातांशी। आपण पाहिलं की मुलांशी आपण संवाद कसा साधला पाहिजे, कौटुंबिक चर्चेच्या माध्यमातून मुलांच्या जवळ कसं गेलं पाहिजे, त्यासाठी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण चर्चा केली। तसंच आज पुढचा विषय आपण पाहणार आहोत की मुलांना अभ्यासाची गोडी कशी लावावी। आपण सध्या मागील 2022 पासून निपुण महाराष्ट्र अंतर्गत जे काही माता पालक मुलांच्या जडणघडणीमध्ये किती महत्त्वाचा घटक आहे हे आपण पाहत आलेलो आहोत। आणि त्यामध्ये शाळेमध्ये सुद्धा महिला माता पालक मेळावे हे महिन्याला आयोजित केले जातात किंवा त्याच्या वेगवेगळ्या कार्यशाळा सुद्धा घेतल्या जातात की ज्यामध्ये मातांना मार्गदर्शन मिळते आणि ते त्यांच्या मुलांना त्या पद्धतीने ते हाताळू शकतात। मग आता अभ्यासाची गोडी कशी लावायची बरं, हा सगळ्यात मोठा प्रश्न प्रत्येकाच्या समोर असतो। सगळ्यात महत्त्वाचा त्यातील पहिला मुद्दा जर आपण कोणता म्हणत असू तर तो आहे संतुलित आहार। मग आता या संतुलित आहारामध्ये आपण तर म्हणाल आपण वेळेला जीव घालतो, मुलांची वेळेवर काळजी घेतो, त्यांचे शरीर सुदृढ कसे होईल यासाठी सुद्धा आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करतो। पहा, संतुलित आहारामध्ये आपण मग हिरव्या पालेभाज्या, दूध, अंडी किंवा फळं या पद्धतीने कोणत्या वेळी द्यायला हवा। मग शाळेमध्ये त्यामध्ये टिफिन आला, टिफिनमध्ये सुद्धा आपण मुलांच्या काय द्यायला हवं जेणेकरून मुलांना त्या आहारामधून एक सकस पोषण द्रव्य त्यांच्या शरीरामध्ये जातील जे त्यांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी उपयुक्त असतील। याची काळजी प्रत्येक मातेने घेतली म्हणजे ते निश्चितच आपल्याच हातामध्ये आहे। त्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपल्या मुलांसाठी लागू पडतो आणि तो आहे मुलांचा ताण कमी करा। पहा, आपण म्हणतो आपण सतत लहान मुलांना बोलत राहतो पहा की मुलं जेव्हा चिडचिड करतात, रडतात, घरामध्ये रुसतात, आपण बऱ्याचदा म्हणतो तो सारखा रुसतो किंवा कोपऱ्यात जाऊन बसतो किंवा मला बोलत नाहीये, बडबड करत नाहीये, गप्पा मारत नाहीये। मग अशी जर आपण गेलो तर आपण नेहमी म्हणतो की मुलांना काय ताण। पहा, जेव्हा मुलं शाळेमध्ये जातात किंवा शाळा सुटल्यानंतर घरी मित्रांसोबत खेळतात तेव्हा कुठेतरी त्याचं मित्रांशी भांडण झालेलं म्हणा किंवा शाळेमध्ये सुद्धा वर्गात त्यांच्यासोबत काही घटना घडलेल्या असू शकतात किंवा त्यांच्या मनावर अभ्यासाचाही ताण असू शकतो किंवा होमवर्क कंप्लीट नसल्यामुळे वर्गात त्याला काही ओरडा खायला लागलेला असतो। अशा वेगवेगळ्या विचारांच्या वेगवेगळ्या मुद्द्यांच्या जवळ जर आपण गेलो तर निश्चितच मुलांच्या मनावर सुद्धा ताण असतो। मग तो कसा कमी करायला हवा, मनमोकळेपणाने संवाद साधला पाहिजे, चर्चा केली पाहिजे जेणेकरून त्याच्या मनामध्ये काय घालमेल चाललेली किंवा त्याच्या मनामध्ये नेमके काय विचार आहेत ती चर्चेच्या माध्यमातून जाय जेणेकरून आपण शांततेत त्याला हाताळू शकू। मुलांना आपण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये म्हणूया चिडतो, ओरडतो, हे आपण याच्या पुढे जाऊ नये म्हणून की मॅडम ते तुम्हाला सांगायला सोपं आहे परंतु मुलं ऐकत नाहीये। पहा, मुलांना मारणं, ओरडणं हा त्यावरचा मार्ग नसतो। पहा, आपण जेव्हा मुलांना जास्त रागवतो किंवा मारतो पहा, कारण आपण इतर गोष्टीचा ताण काही अंशी का होईना मुलांवरती काढतो। मग मुलांनाही कुठंतरी एक फील होतं की बाबा माझं कोणीच ऐकत नाहीये किंवा माझ्या मनात काय चाललंय हे कोणी जाणूनच घेत नाहीये ना। जाणून घेणं खूप गरजेचं आहे। न ओरडता शांततेत त्यांना हाताळता येणं ही आपल्या मातेची किंवा ही त्या घरातील व्यक्तींची कसोटीच म्हणावी लागते। पहा, मुलांचं मन जर आनंदी असेल तर निश्चितच त्याच्याकडून होणार प्रत्येक काम हे अगदी छान आणि सहजपणे सक्सेस होणार आहे। म्हणून मुलांच्या मनावरचा ताण हसत खेळतपणे कमी करण्याचा निश्चित आपण प्रयत्न करू शकतो। जी शाळा, मुलांचं ट्युशन या सगळ्यांच्या वेळापत्रकामध्ये आपल्याला मुलाची झोप मात्र योग्य पूर्ण व्हायला हवी याची काळजी आपण घ्यायला
आता टीव्ही मुलं बराच वेळ पाहतात, शाळेमध्ये सुद्धा बराच वेळ त्यांचा गेलेला असतो. तिथून आल्यानंतरही आपण त्यांना ट्युशन शिकवणी लावतो. एवढंच काय तर ती घरी आल्यानंतर सुद्धा आपलाही वेगळा अभ्यास त्याच्यासाठी असतोच पहा. मग यामधून सुद्धा मुलांची झोप ही 6 ते 8 तास पूर्ण होणं, त्याचं शरीर दिवसभर अनेक कामांनी थकलेलं असतं, मनाला देखील त्याच्या मरगळ आलेली असते आणि यासाठी शरीर आणि मन जर त्याचं प्रसन्न ठेवायचं असेल तर त्याला पूर्ण 8 ते 10 तासाची झोप त्याच्या शरीरासाठी आपण देणं आवश्यक आहे. मग त्यासाठी बघा पुढचा मुद्दा आहे आपला की त्यासाठीच आपण आपल्या मुलांचा टाइम टेबल ठरवून द्यायला हवा. मग शाळेची वेळ कोणती, तिथून आल्यानंतर तो जर शिकवणीला जात असेल तर शिकवणीचा वेळ कोणता, ट्युशनचा वेळ कोणता, त्याची जेवणाची वेळ कोणती, त्याची टीव्ही पाहण्याची वेळ कोणती, किती वेळ तो टीव्ही पाहतो किंवा आपल्याशी संवाद कोणत्या वेळी साधतो, किती वेळ तो आपल्याशी गप्पा मारतो, या सगळ्या दिनचर्येमधून आपण त्याचाच वेळापत्रक किंवा आपण टाइम टेबल म्हणूयात तो ठरवून देणं आवश्यक आहे. सुरुवातीला त्रास होणार आहे, परंतु निश्चितच मुलांना एकदा विशेष म्हणजे बनवून नुसतं फक्त टाइम टेबल बनवून उपयोग नाही, तर तो आपण कसा पाळला जाईल याची सुद्धा खात्री करणं आवश्यक आहे. सुरुवातीला त्याला सवय लागेपर्यंत, सुरुवातीला त्याला त्याचं अंगवळणी पडेपर्यंत आपण स्वतः जातीनं आईनं लक्ष घालायचं आहे आणि तो टाइम टेबल कसा पाळला जाईल यासाठी प्रयत्न करायचा आहे. पहा, आपण मुलांच्या बाबतीत सतर्क असणं म्हणजे निव्वळच त्याच्या पाठीमागे लागणं असा अर्थ त्याचा होत नाही. आपण पाहतो आज या इंटरनेटच्या दुनियेमध्ये, आजच्या या धकाधकीच्या काळामध्ये प्रत्येक मातेला, ती गृहिणी असो किंवा जॉब करणारी असो किंवा कोणतंही कामामध्ये व्यस्त असो, या व्यस्ततेच्या जीवनशैलीमध्ये आपल्या मुलांकडे मात्र दुर्लक्ष व्हायला नको. कारण आपलं मूल ही आपली पहिली प्रायोरिटी असते, ज्याच्यासाठीच आपण या संसाराच्या प्रत्येक संकटाला फेस करून आपल्या मुलासाठीच प्रत्येक गोष्ट आपण करत असतो. मग जर आपल्या मुलासाठीच आपण जर दिवसामधला थोडासा वेळ काढून ठेवला स्पेशली, तर निश्चितच मुलाशी आपलं कनेक्टिव्हिटी, मुलाशी आपलं असलेलं जवळीकतेचं नातं हे अगदी भक्कम होणार आहे आणि मूल आपल्या जवळून निश्चित भरपूर काही गोष्टी शिकणार आहे. म्हणून आपण आपल्या मुलांना अभ्यासाच्या सवयी लावण्यासाठी आपल्या विशेष करून मातांनी मुलांसाठी संवाद साधणं, त्यांचा संतुलित आहार, त्यांचं दररोजचं असणारं दिनचर्या, त्यासाठी आपण ठरवलेला टाइम टेबल, शाळेची वेळ, त्याच्या मनावरचा ताण कमी करणं, या सगळ्या गोष्टी अगदी स्वतःहून पाहायला हवं. आपल्या मुलाची वाढ आणि विकास हे अगदी आनंददायी वातावरणामध्ये कशी होणार आहे हे पाहणं तितकं जरुरी आहे. चला तर मग आनंददायी वातावरणामध्ये आपल्या मुलाला वाढूयात आणि त्याच्या भविष्याची जडणघडण करण्यासाठी आपण स्वतः सज्ज होऊया. चला तर आज या ठिकाणी एवढंच थांबूया.